आय एम साक्षी पालनकर. ठीक. तुझ्याकडे काय नाहीये का? हा, मग इथे बसून सांगणार आहे. मोठ्याने. Good morning everyone, I am Sakshi Kalshekar from first year BNS and I am going to explain you CSR and needs of CSR. The first is introduction. So corporate social CSR stands for corporate social responsibilities, focuses on the idea that a business has social obligations above and beyond making profit and follows from a decision by management to expand traditional governance arrangements to include accountability to the full range stakeholders. So, first of all, CSR stands for corporate social responsibilities. CSR is a strategy that undertaken by companies that not only just the profits but also taken active and positive social role in the world around them. CSR simply is seen as answering to the needs and concerns of stakeholders who can influence the success of the company. CSR कडे स्टेकहोल्डर्सच्या मागण्या पूर्ण केले जातात. CSR कडे स्टेकहोल्डर्सच्या मागण्या पूर्ण करणारे म्हणून सुद्धा पाहिले जाते. CSR ही कॉन्सेप्ट काय बघा. CSR मीन्स कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. So basic objective organization is profit maximization, customer satisfaction and social welfare. So social welfare बरोबर तुम्ही काय करताय तर CSR आहे ही एक रिस्पॉन्सिबिलिटी रिगार्डिंग सोशल वेलफेअर. ओके, ही काय केली जाते फुलफिल केली जाते. सो CSR आहे स्टँड फॉर ऑब्जेक्टिव्ह साठी बऱ्याच वेळी रिपीट होतो क्वेश्चन. ओके, सो लक्षात ठेवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी focuses on idea that business has social obligation. आता सोशल ऑब्लिगेशन मध्ये बेसिकली काय येतं तर जसं की कोणतेही हार्मफुल प्रोडक्ट तयार करू नये. ओके, इट्स अ पार्ट ऑफ सोशल ऑब्लिगेशन. देन त्याचबरोबर इको फ्रेंडली प्रोडक्ट तयार करणं इट इज ऑल्सो पार्ट ऑफ सोशल ऑब्लिगेशन. देन इन्व्हायरमेंट सेफ करणं, पोल्युशन कमी करणं हे सुद्धा काय असणार आहे तर CSR चा पार्ट असणार आहे. सो दॅट मीन्स नॉट ओनली सॅटिस्फाय विथ ओनली सोसायटी तर दोज आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ ऑर्गनायझेशन. दिस इज कॉल्ड द स्टेक होल्डर ग्रुप. तर ह्या सगळ्यांना तुम्हाला CSR च्या अंडर काय करावं लागतं तर सॅटिस्फाय करावं लागतं. ओके, दिस इज कॉल्ड द CSR. नेक्स्ट डेफिनेशन हो डायरेक्टली पॉइंट. Needs of CSR, I am top responsibility. Society gives business its approval to exist that and that approval can be modified or rescinded at any time if it fails to meet society's expectation. सोसायटी आपल्याला बिझनेस स्टार्ट करण्याचे अप्रुव्हल देते आणि जर बिझनेस सोसायटीच्या जे काही एक्सपेक्टेशन्स असतात ते पूर्ण करू शकत नसेल तर त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे की आपण सोसायटीचे एक्सपेक्टेशन्स कशा पूर्ण करू शकतो. दिस इज कॉल्ड द आयर्न लॉ रिस्पॉन्सिबिलिटी. Second, contented employees. Normally, employees want to feel full of pride of the organization they work for. A gratified employee with full of positive attitude towards the company is less likely to look for a job somewhere else. बेसिकली एखाद्या कंपनीमध्ये जर एम्प्लॉई काम करत असतील तर जर ती कंपनी चांगली असेल तर त्या एम्प्लॉईच्या मनात एक कंपनीबद्दलची पॉझिटिव्ह इमेज असते की आपण या कंपनीमध्ये काम करतोय, की त्यांना एक अभिमान असतो की आपण एक चांगली इमेज असलेल्या कंपनीमध्ये काम करतो. It is also possible that the organization will receive more job applications because people want to work for them. पॉइंट लक्षात आले का. पहिल्यामध्ये आपण इन जनरल की आधी आपली थॉट प्रोसेस क्लिअर असली पाहिजे की जो आपण बिझनेस करतोय हा सोसायटीसाठी करतोय तर त्यामधून सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटी रन झाल्या पाहिजे. सेकंड थिंग कंटेंट एम्प्लॉयमेंट दॅट मीन्स प्रोव्हाइड मोर अँड मोर जॉब ऑपॉर्च्युनिटी टू द सोसायटी. ओके, आपला बिझनेस आहे, बिझनेस हा कोणामधून आहे तर सोसायटीमधून. राईट. सो सोसायटी काय करते वेगवेगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. आपण ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केलेले आहेत त्या सोसायटीसाठी आहेत. मग रोल ऑफ बिझनेस काय असणार आहे प्रोव्हाइड मोर अँड मोर जॉब ऑपॉर्च्युनिटी टू दी सोसायटी. सो इट इज द पार्ट ऑफ CSR. For contented customers, the CSR helps to increase consumers' attitude towards the company. If a customer likes the company, he or she will buy more products or services and will be less willing to change them to another one. जर एखाद्या कंपनीमध्ये कस्टमर्सना एखादं प्रोडक्ट आवडत असेल तर
ते दुसऱ्या कंपनीमध्ये जाणार नाही, तेच ब्रँड प्रेफर करतील. तर रिडक्शन सीएसआरच्या अंडर आपण टुवर्ड सोसायटी, आता टुवर्ड सोसायटीच्या अंडर काय सांगितलं, टुवर्ड एम्प्लॉयमेंट असेल किंवा टुवर्ड सोशल वेलफेअर असेल, टुवर्ड्स कस्टमर असेल, ह्या प्रत्येकासाठीचा रोल काय असणार आहे तर डिफरंट असणार आहे. सो टुवर्ड्स कस्टमर काय असेल, सो फुलफिलिंग कस्टमर एक्सपेक्टेशन, कस्टमर जर एक्सपेक्ट काय करते तर त्या पद्धतीने तुम्ही काय करा, गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करा. सो बेसिकली एव्हरी ऑर्गनायझेशन फोकस ऑन क्वालिटी प्रोडक्ट, तुम्ही काय करा तर क्वालिटी प्रोडक्ट फोकस करा. दॅट मीन्स ऍज द रिझल्ट इट रिटेन्शन ऑफ द कस्टमर. मग काय होते, कस्टमर रिटेन होईल. जर कस्टमरना असं वाटलं की ह्या प्रोडक्ट मध्ये तुम्ही सफिशियंट क्वालिटी प्रोव्हाइड नाही केली, दॅट मीन्स मॉडिफाय द एक्झिस्टिंग प्रोडक्ट, तर तुम्ही काय करा, एक्झिस्टिंग प्रोडक्ट हे मॉडिफाय करा. नेक्स्ट, fourth, reduction in cost. A CSR program doesn't have to cost money. In contrast, if directed properly, a company can reduce cost to CSR. CSR प्रोग्रामसाठी खूप जास्त पैसे लागत नाहीत, किंवा जर हे प्रॉपरली डायरेक्ट केलं तर कंपनी कॉस्ट रिड्यूस करू शकते. Companies reduce cost by more well-organized staff, hire and retention. स्टाफ प्रॉपरली ऑर्गनाईज केलं तर कंपनीला जास्त कॉस्ट भरावी लागणार नाही. एम्प्लॉई एनर्जी सेव्हिंग्स प्रोग्राम्स. एम्प्लॉई एनर्जी सेव्हिंग्स प्रोग्राम्स म्हणजे जर कंपनीने एम्प्लॉईजसाठी एखादा ट्रिप प्लॅन केली तर त्यांची एनर्जी त्यांच्या कामासाठी सेव्ह राहील. दॅट मीन्स सोशल वेलफेअर. आता इथे आपण काय सांगतोय, रिडक्शन कॉस्ट ओनली रिलेटिंग टू द प्रोडक्शन, नो. सो एखाद्या प्रोडक्टचं जर प्रोडक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला कॉस्ट इन्कर्ड करावी लागणार आहे, दोज आर डायरेक्टली और इनडायरेक्टली टू द प्रोडक्शन. मग अशासाठी त्याच्यावरती इम्पॅक्ट करणाऱ्या सगळ्याच गोष्टींवरती फोकस करा. सो पहिला महत्वाचा फॅक्टर काय आहे, एम्प्लॉईज. मग एम्प्लॉईजला तुम्ही अशा पद्धतीने मोटिवेट करा किंवा त्याला मिळणाऱ्या फॅसिलिटी अशा पद्धतीने द्या जेणेकरून तो त्याचा 100%. So employees give their 100%, as the result cost of production may be reduced. तर अशा वेळी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिड्यूस होऊ शकेल. म्हणजेच फक्त कॉस्ट वरती कॉन्सन्ट्रेट न करता आजूबाजूच्या गोष्टींवरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करणं हे सुद्धा सीएसआर च्या अंडर इम्पॉर्टंट आहे. Well organized use of resources and power. Big business command power over the productive resources of a community. They are intended to make use of good resources for the communal good of society. They should realize that the power of command resources has been given to them by the society to produce more wealth for its advancement. They must respect social responsibilities like exercising the delegated economic power. कंपनीमध्ये सगळ्या रिसोर्सेसचा वापर त्यांनी योग्यरित्या केला पाहिजे आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या कंपनीच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ओळखून त्यांनी कंपनीचं काम केलं. वेल ऑर्गनाइज यूज ऑफ रिसोर्सेस अँड पॉवर. जसं आपण सांगितलं की रिसोर्सेस ओनली रिलेटिंग टू द फायनान्स, नो. सो रिसोर्सेस रिलेटिंग टू द फायनान्स, रिसोर्सेस रिलेटिंग टू द मशिनरी. ओके, म्हणजे ज्या गोष्टींच्या हेल्पने तुम्ही प्रोडक्शन घेताय किंवा ऑर्गनायझेशन चालवता त्या सगळ्याच ऑप्टिमम लेवलवरती युटिलायझेशन करा. जसं आता मी शिकवते म्हणजे मी माझी एनर्जी वेस्ट करते किंवा एनर्जी मी स्पेंड करते, तर याचं ऑप्टिमम लेवलवरती युटिलायझेशन कधी होईल, जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये ह्या क्वेश्चनचा आन्सर राईट पद्धतीने मेन्शन करा. सिम्पल ॲज दॅट. दॅट मीन्स ऑप्टिमम लेवल ऑफ रिसोर्सेस, त्या लेवलचं ऑप्टिमम लेवलवरती काय करा तर युटिलायझेशन करा. म्हणजेच इन शॉर्ट तर काय सांगितलं जातं, तुम्ही काय करा, आधी एम्प्लॉईज वरती फोकस करा, त्याला डिलिगेट करा, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करा, त्याला मोटिवेट करा, त्याला डायरेक्ट करा, गाईड करा. म्हणजेच तुमचं ऑटोमॅटिकली काय होणार आहे, ऑप्टिमम लेवल ऑफ रिसोर्सेस युटिलायझेशन. नेक्स्ट, Long-term future for the business. Long-term future for the business is not something for the short term. It's all about achieving long-term results and business continuity. A better society would create a healthier environment in which the business may gain long-term profit maximization. To accomplish that, it would implement special programs for social welfare. CSR साठी CSR हे long-term plans ऑर्गनाईज करतं. जसं आता जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जॉब ऑपॉर्च्युनिटी देण्याचे काम कोण करते हो, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये. बीएमएस स्टुडंटना माहित असेल की सगळ्यात जास्तीत जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटी कोणत्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये भेटते, कोणत्या आता टॉप मोस्ट इंडस्ट्री आहे
कोणत्या टॉप मोस्ट एका व्यक्तीचं नाव सांगा की ज्याच्यामुळे काय होतंय तर जॉब ऑपॉर्च्युनिटी हे जास्त मिळते किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स हे बघायला मिळते. कोण आहे असं? आणि टाटा सोबत कोण आहे कॉम्पिटिटर्स? रिलायन्स आहे. रिलायन्स आधी की टाटा आधी? कधीतरी टर्नओव्हर बघा म्हणजे लक्षात येईल. जसं आपल्याला माहिती आहे की ह्यांच्या वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहेत. आय थिंक सो मी लास्ट लेक्चरला पण थोडंसं डिस्कस केलं होतं की रिलायन्स हा एक असा ब्रँड आहे किंवा मुकेश अंबानीने असे प्रोडक्ट तयार केलेले आहेत दे ऑलवेज फोकस ऑन प्रोव्हाइडिंग फर्स्ट थिंग इन अ फ्री ऑफ कॉस्ट. तर बरेचसेच प्रोडक्ट काय करतायत ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पहिल्यांदा प्रोव्हाइड करतायत फॉर अट्रॅक्शन ऑफ द कस्टमर. कस्टमरना अट्रॅक्ट करा. कस्टमरना अट्रॅक्ट करून झालं कस्टमर थोडेसे हॅबिच्युअल झाले त्या प्रोडक्टशी रिलेटेड की मग ते प्राइस चार्ज करतात. दिस इज द पार्ट ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजी अँड दिस इज नॉट अ रॉंग. ह्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे आणि त्या काय करतात जर मोठमोठे जे बिझनेसमॅन आहेत ते ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात. म्हणजेच आपण काय करतो लॉंग टर्म फ्युचर ऑफ द बिझनेस. म्हणजे जिथे ब्रँड येईल तिथे आपल्या लक्षात येतं की ब्रँड लाईक अ ऍपल. राईट की ऍपलला आपल्याला माहिती आहे की ऍपलने कोणतंही प्रोडक्शन मार्केटमध्ये इन फ्युचर आणलं तरी आपण त्याच्याकडे लो क्वालिटी म्हणून बघू का हो? नाही. आपल्याला माहिती आहे की ऍपल मध्येच काय आहे तर एक ब्रँड काय आहे तर लपलेला आहे. वी ऑलवेज परसिव्ह और वी ऑलवेज फोकस ऑन अ क्वालिटी प्रोडक्ट. राईट म्हणजे सीएसआरच्या अंडर तुम्हाला एक काय करता आलं पाहिजे एक फ्युचरिस्टिक अप्रोच ठेवता आला पाहिजे. राईट सो दिस इज द पार्ट ऑफ or need of CSR. Positive public image. CSR provides the chance to share positive stories on government through traditional media. Each firm must improve its public image to secure more customers, better employees, and higher profits. Recognition of social responsibility goals lead to better public image. CSR मुळे कन्झ्युमर्सच्या मनात आपल्या कंपनीबद्दल एक पॉझिटिव्ह इमेज तयार होते ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवता येऊ शकतो. जसं आता आपण मागे मी एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला की मुकेश अंबानी कोणत्याही टाईपचे प्रोडक्ट करू देत किंवा कोणताही फंक्शन ऑर्गनाईज करू देत. जसे आपले मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा काय करतायत हो ते पॉझिटिव्हली अटेंड करतायत कारण त्याने खूप पॉझिटिव्ह रोल सोसायटीसाठी काय केलेला आहे टुवर्ड सोसायटी कम्प्लीट केलेला आहे. म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला जेव्हा इम्पॉर्टन्स देताय यू ऑलवेज बिल्ड अप अ गुड अँड पॉझिटिव्ह इमेज इन द माइंड ऑफ स्टेक होल्डर. Clear question? It is very important question. No? Thank you.